नितेशजी, तुम्ही कोकणातून येता. कोकणामध्ये खूप मोठा मुस्लिम समुदाय आहे आणि खरं तर तिथला मुसलमान हिंदूंपासून काही वेगळा असं कसं आडनाव कळत नाही. आपल्यासारखेच आहेत. हां. आणि असं असताना सुद्धा आपली भूमिका सतत मुस्लिम विरोधी का वाटते? आम्ही जिहादी मुसलमानांच्या विरोधात आहोत सरिताजी. आम्ही राष्ट्रभक्त मुसलमानांच्या विरोधात नाही. जे मुसलमान तुमच्या आणि माझ्यासारखीच चांगली मराठी बोलतात ना, तुमच्या आणि माझ्यासारखंच आपल्याबरोबर गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीमध्ये आमच्याबरोबर येतात, जे कोकणातले खूप मुसलमान आहेत, त्यांच्या विरोधात आम्ही नाही आणि हे त्यांना माहिती आहे. पण ज्या मुसलमानांना आमच्या ह्या देशामध्ये जिहाद करायचं आहे, गजवाय हिंदच्या अंतर्गत आमच्या देशाला इस्लाम राष्ट्र करायचं आहे, आमच्या प्रत्येक सणासुदीला यांना दगडी मारायची आहेत, चपला मारायच्या आहेत, पाहिजे तिथे ह्यांना यांच्या मस्जिदी अनधिकृत पद्धतीने उभं करून आपला प्रश्न इथे वाढवायचा आहे ना, जिहाद करणाऱ्या मुसलमानांच्या विरोधात आम्ही आहोत, कडवट पद्धतीने आहोत. आणि त्यांना जोपर्यंत आम्ही आमच्या मुंबईतून साफ करणार नाही तोपर्यंत आम्ही पण स्वस्त बसणार नाही. आणि त्यासाठी आम्हाला या सगळी सत्ता पाहिजे. आणि या कोकणातल्या मुसलमानांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे, नितेश राणे जे बोलतो ते अगर मला लागू होतच नसेल, मी माझ्या देशामध्ये जिहाद करतच नसेल, मी राष्ट्रभक्त अगर मुसलमान असेल, तर नितेश राणे माझ्यासाठी बोलतच नाही आहे. मला काय फरक पडतो? पण ही जी तुमची भावना आहे ना, ही महाराष्ट्रात पोचत नाही आणि तुम्ही फक्त हिंदूंचे मंत्री नाही, तुम्ही महाराष्ट्राचे हो. मंत्री आहात. आणि त्यामुळे अनेक वेळेला आपण जे शब्द वापरतात ते संपूर्ण मुसलमान समुदायासाठी तो शब्दप्रयोग आपण करता, अशी एक भावना आहे. नाही, भावना, कारण का ज्यांना माझ्या वक्तव्यासंदर्भात सरिताजी गैरसमज पसरवायचे असतील, स्वतःची चोरी लपवायची असेल, स्वतः जिहाद करत असताना बाकीचे जे राष्ट्रभक्त मुसलमान आहेत त्यांनाही त्याच्यामध्ये खेचायचं असेल ना, त्यांना बरोबर नितेश राणेने उद्या त्यांच्या मस्जिदीमध्ये जाऊन पण उभा राहिला ना त्यांच्याबरोबर, तरी तो त्याला वाईटच वाटणार. म्हणून त्या लोकांबद्दल जास्त फिकीर करायची नाही असं माझा भूमिका आहे. कारण का मी काही केलं तर त्यांनी चुकीचंच वाटणार. पण जे लोक मुळातच काही चुकीचं करत नाहीत मुसलमानांना ना, त्यांना माहिती आहे की नितेश राणे माझ्याबद्दल बोलतच नाहीये, अशी भूमिका आहे. खरं तर मध्ये सरकारने एक रिपोर्ट कार्ड केलं होतं, मला वाटतं 100 दिवसानंतर आपापल्या मंत्र्यांचं, आणि त्यात तुम्ही टॉप 5 मध्ये तुमचं खातं आहे. असं असताना सुद्धा म्हणजे खरं तुम्ही बरेच असे स्कीम्स सतत करत असतात की ज्या समाज उपयोगी आहे. मोठी कामं तुमच्या खात्यातनं होत असतात, मात्र ती कामं तुम्ही शांतपणे करत असता आणि भाष्य मात्र तुमचं हे ह्या विषयांवर असतं. असं तुम्हाला वाटत नाही का की तुम्ही तरुण आहात, गो गेटर आहात, एक एफिशियंट मंत्री आहात, पण हे सगळं झाकोळून जातं तुमच्या ह्या दुसऱ्या अजेंडामुळे? मला तुम्ही विचाराल तर मी एक मंत्री आणि आमदार होण्याच्या अगोदर एक हिंदू आहे ही भावना माझ्यासाठी महत्त्वाची आहे आणि मी त्या भूमिकेला धरून चालतो. माझ्या मंत्रालयाची जेवढी कामं आहेत ती कामं लोकांपर्यंत पोचतात. लोकांना माहिती आहे की नितेश राणे बंदर विकास मंत्री म्हणून, मत्स्य विकास मंत्री म्हणून, मच्छीमार समाज असो, कोळी समाज असो किंवा बंदर क्षेत्रामध्ये ज्या काही पॉलिसीज आम्ही देवेंद्रजींच्या माध्यमातून आणल्या आहेत त्याच्यामध्ये जो होणारा जो बदल आहे ना, आता तुम्हाला सांगतो सरिताजी, 47% मत्स्य व्यवसाय आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 12 महिन्यामध्ये वाढलेला आहे आमच्या धोरणांमुळे. लोकांना तो बदल दिसतोय. आमच्या जानेवारी 26 जानेवारीला 26 नवीन योजना मी राज्यपातळीचे मत्स्य व्यवसायाचा आणतोय. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करत असताना नेहमी जाणीव ठेवणं की मी एक हिंदू आहे, मृत्यूपत्रिकेवर नितेश राणे मत्स्य विकास बंदर विकास मंत्री येणार नाही, नितेश राणे हिंदू, या तारखेला जन्म, ह्या तारखेला मृत्यू, ही जाणीव माझ्या मनामध्ये स्पष्ट असल्यामुळे मी माझं केंद्रबिंदू ठेवून मी काम करतोय. आज मंत्री आहे, कायमस्वरूपी असेल तर नाही ना, पण कायमस्वरूपी शेवटच्या श्वासापर्यंत हिंदू आहे.